एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात? भागावं लागेल की, खर्च भागावं लागेल की, कशाने खर्च करावं, कुठला पैसा यायचा आहे कामाला. शेतीतून उत्पन्न होत असेल की? उत्पन्न किती होतंय ते सगळंच पूर्ण झालंय. रोजगारी भलताच हे वाढला, रोजगार वाढला, बी खात वाढलं. आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची. खाताचं पोतं 1,200 रुपयाला मिळते. मग काय उरालंय शिल्लक मागं? शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय, म्हणून स्वतः बेजार होता. बरं, तुम्हाला काही कर्ज किती आहे? कर्ज काय अंजीमन तेवढं आहे 40,000. ती बी माफ होत नाही, काय नाही. वर्षा याच भरताव, मुद्दल भरताव आणि उचलताव आणि तेच खाताव. शेतीवरच अवलंबून आहात का तुम्ही? हो, दुसरं काहीच नाही. काय पाणी नाही, काय नाही शेतात. बरं, कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही. शासनाची कुठली मदत? कुठलीच नाही. हे वय आराम करण्याचं आहे, पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं आता? भागणं झाल्यावर कसं करावं कसं? शेत 5 एकर आणि मुलगी 1, मुलगा 1. मला मुलीचं लग्न झाले. मुलगा 1 हा पुण्याला काय बी काम करते. सून लेकरं माझ्यापाशी राहतात, सून लेकरं, आणि आम्ही असं काय काय करून खाता. बरं, शेती किती म्हणजे कोरडवाहू आहे की भिजवायची आहे? कोरड भाऊ. और पेरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला? या 20,000 येत असं, पण आम्ही काही ते देत आहो काय, कसं काय करता आम्हाला घडल तसं करता. बरं, याच्यात उत्पन्न किती येते तुम्हाला? उत्पन्न किती 30,000चं, तर आमच्याला काही त्याला होईच ना. हाताने केल्याने किती होतं हो? लोक कशानं काढतात, आम्ही काय करा? ह्याच्यावर उपजीविका भागते का तुमची सगळी? भाग नाही तर तसंच खाता, तसंच करता. आता करणं भाग आहे की. हा, एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टरनं किंवा बैलानं का पेरणी करत नाही? आणि पैसे तेवढे कुठले देवा? का ट्रॅक्टरनं करायची पेरणी? आता का ट्रॅक्टरनं हातानंच लावता आम्ही. कापूस हातानं लावता. बैल ठेवायचे नाही तर? आणि बैल त्यांचा हात हल्लालाय, मान हल्लाली आहे, त्यांना काही वज घ्यायला येईना. उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं. बरं, तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत? काय नाही योजना, काहीच नाही. या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाणं? काही नाही. खात नाही, बी नाही, आम्हाला काहीच भेटणार. बरं, तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात तुम्ही? 8 वर्ष झालं, 8-9 वर्ष झालं. मग कळीन झालं. काही कर्जमाफी काय अंजमन हाय? माप नाही, काही नाही, भरता उचलता. किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजुमन? 40,000 ते मालकालाच आहे. आणि ते 5 एकर आहेत, ते बी दोघात आहे शेत. मला काही ते अंजमन बी नाही. बरं, ह्याच्यावर तुमची उपजीविका भागते का? भागीत तसंच, बिनीलाजाचं भागी नाही. हा, एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला, कशासाठी बेजार व्हायला? नातू आहे तर 2, सून आहे इथं, त्यांना काही शिकवावं. आता पोरगा बी शिकले, त्याला काही सरकारी नोकरी नाही. उगा असंच काम करून खाते. ही बी असंच खातील पुढे, ह्यांना तर काही करावं म्हणून हे उगा बेजार होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.